नमस्कार मित्रांनो. आज आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हा तिसरा घटक आहे, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आपण घेऊया, सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये समाजाशी संबंधित जे काही घटक असतात किंवा ज्या काही घटना आपण बघतो समाजामध्ये, त्या घटनांचा लोकसंख्येच्या वितरणावरती किंवा लोकसंख्येच्या वाढीवरती, लोकसंख्येच्या आपण रचनेमध्ये किंवा लोकसंख्येच्या आकृतिबंधावरती परिणाम झालेला मित्रांनो पाहायला मिळतो. आपण या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणासंदर्भात आपण पाहतोय. तर लोकसंख्येचं वितरण जे आहे त्याच्यावरती सुद्धा या सामाजिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ इथं काही मुद्दे आपल्यासमोर दिसत आहेत. पुरुष प्रधान संस्कृती. पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं की या संस्कृतीमध्ये लोकसंख्येच्या वृद्धीस काही चालना देणाऱ्या घटना कशा घडतात किंवा कशा असतात हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरण जर द्यायचं झालं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. मग एक महत्त्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मुलगा हा आपल्या कुटुंबात हवाच. मग या हट्टामुळे काही वेळेस पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, असं जर पाहत मुलींची अनेक मुली होतात आणि त्याच्यानंतर मग मुलगा होतो आणि मग त्या मुलाच्या प्रतीक्षेमध्ये अनावश्यक जी काही संतती आहे त्या संततीला जन्म घातलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळं लोकसंख्येची जी काही वाढ आहे ती वाढ मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. हे पुरुषप्रधान संस्कृतीचं एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग तुम्ही म्हणाल की सर आता काळ बदललेला आहे आणि पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही आहे. तर काळ निश्चितपणे बदललेला आहे, परंतु काळासोबत हा जो काही पुरुषप्रधान संस्कृतीचा जो काही पगडा आहे तो पगडा मात्र तितकासा ढिला पडलेला नाही. उदाहरणार्थ पहा, विज्ञान काळ बदलला, विज्ञान प्रगतशील झालं आणि या प्रगतशील विज्ञानामुळं मातेच्या उदरामध्येच ते बाळ पुरुष आहे का स्त्री आहे पाहण्याची सोय विज्ञानानं उपलब्ध करून दिली. त्यालाच आपण गर्भजल परीक्षण असं म्हणतो. आणि या गर्भजल परीक्षणातून तो मुलगा का मुलगी हे पाहिलं जातं. आणि याचा मित्रांनो काळाच्या ओघात काय परिणाम झाला? मोठ्या प्रमाणात स्त्री अर्भक आईच्या उदरामध्येच मारलं जाऊ लागलं. हे पुरुषप्रधान संस्कृतीतलं अत्यंत घिणुनास्पद असं म्हणूया किंवा अत्यंत लाजिरवाणी गोष्ट अशी आपण म्हणूया की घृणास्पद गोष्ट असं आपण म्हणूया की आपल्या अवतीभोवती घडू लागलेली आहे. परंतु या बाबतीत समाज गंभीर नाही आहे. समाजाला त्याचं काही वाटतच नाही आहे. कारण समाजाला काय वाटतं की पुरुष प्रधान संस्कृती, मित्रांनो पुरुष 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 असं करून चालेल का हो? फक्त पुरुष असला आणि स्त्री नसेल तर चालेल का? नाही चालणार. असं जर झालं फक्त पुरुषांचा समाज तर आणि स्त्रियांना आपण तिथं जन्मच घालायचा नाही तर मित्रांनो तुमच्यासाठी वधू कुठून आणायच्या का? MIDC मध्ये जाऊन आपण तिथं भावल्या करून आणायच्या आणि त्यांच्यासोबत तुम्ही संसार करणार आहात का? तर हा जरी तुम्हाला गमतीचा प्रश्न वाटला तरी सुद्धा हा गंभीर प्रश्न आहे मित्रांनो, की संसाराचा गाडा हा स्त्री आणि पुरुष या दोन चाकांच्या द्वारे ओढला जातो. म्हणून दोघांनाही तितकंच महत्त्व आवश्यक आहे. जो यात स्क्रीनवरती तुम्हाला शेवटचा मुद्दा दिसतो, स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानतेचे जे काही विचार आहेत हे आपल्या मनामध्ये असायला हवेत. आणि हे विचार असतील मित्रांनो तरच काय होईल, मुलगा आणि मुलगी समान मानून त्या ठिकाणी लोक काय करतील की आपल्या कुटुंबाचा आकार सीमित ठेवतील. मग जे काही आपल्याला सरकार साथ घालतं, पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की हम दो हमारे दो, आताच्या काळात असं म्हटलं जातं की हम दो हमारा एक. आणि हे भारतामध्ये काय ऐच्छिक आहे, म्हणजे याला काही सक्ती नाही आहे. अर्थात काही जेव्हा आणीबाणीची परिस्थिती होती तेव्हा इंदिरा गांधींनी सक्ती करून पण पाहिलं त्याचा कसा विपरीत परिणाम झाला. आणीबाणीनंतर पहिल्यांदा भारत देशामध्ये या सक्तीच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळं काय झालं की पहिल्यांदा बिगर काँग्रेसी सरकार भारतामध्ये निवडून आलं. म्हणजे लोकांनी काय केलं की सरकारला आपली जागा दाखवून दिली. आणि राजकीय लोकांना सुद्धा काय लक्षात आलं की लोकांना
की लोकसंख्या नियंत्रणाचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आवडत नाही आहे. आणि मग तिथून पुढं कोणत्याही राजकीय पक्षानं लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात काही बोलायचं सोडून दिलं. तरीसुद्धा काळाच्या ओघामध्ये लोक शहाणे व्हावेत यासाठी आपल्या प्रशासकीय यंत्रणेपासून अगदी इयत्ता आपण बघतो 8वी 9वी 10वीपासून ते 11वी 12वी FYS TY कुठं जरी मुलगा गेला तरी लोकसंख्याशास्त्र त्याचं काही पाठ सोडत नाही. जेणेकरून काय होईल की त्याच्या कानावरून हे जाईल, तो हा विषय गंभीरतेनं घेईल आणि भविष्यकाळामध्ये तो जेव्हा चतुर्भुज होईल म्हणजे विवाहित होईल तेव्हा आपल्या संततींना म्हणजेच अपत्यांना जन्म घालताना गंभीरपणे तो कार्यरत होईल आणि सीमित अपत्यांना तो जन्म घालेल, हा त्याच्या पाठीमागची धारणा आहे. परंतु प्रत्यक्ष एखादा राजकीय पक्ष व्यासपीठावरती येतो आणि घोषणा करतो की मी निवडून आलो तर लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा कार्यक्रम राबवेन, अशा प्रकारची घोषणा आज कोणताही राजकीय पक्ष करत नाही. कारण या राजकीय पक्षांना आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी जी काही कुटुंब कल्याण किंवा कुटुंब नियोजन या कार्यक्रमामध्ये जी काही सक्ती झाली किंवा केली गेली त्याचा परिणाम आज सर्वांच्या डोक्यामध्ये असल्यामुळं, म्हणजे विशेषतः राजकीय पक्षांच्या डोक्यामध्ये असल्यामुळं राजकीय पक्षांच्या अजेंड्यातून हा विषय आज आपल्याला गायब झालेला पाहायला मिळतो. म्हणजे हा सुद्धा सामाजिक घटकच आहे. जे काही समाजामध्ये राजकारण चालतं ना तो एक समाजाचा अंगच आहे. म्हणजे यातून सुद्धा भारतीय राजकीय लोकांनी काय केलं आहे, काढता पाय घेतलेला आहे. कसं तुम्ही शाणे व्हायचं तसं व्हा आणि ही पूर्णपणे जबाबदारी प्रशासनावरती आणि शिक्षण विभागावरती सोपवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते पहा. म्हणून आपणही यामध्ये गंभीरतेनं पाहायला हवं. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. हे अशा प्रकारची विचारधारा आणि अशा प्रकारची जी काही उत्तरदायित्व समाजाला पटवून देण्याची आज आवश्यकता आहे. मग आपण पाहिलं की समाजामध्ये प्रगत समाजामध्ये मग आपल्याला काय हवं, मुलगाच हवा. यासाठी स्त्रियांची जी काही स्त्री अपत्याची गर्भातच हत्या होऊ लागली आणि त्यामुळं मित्रांनो स्त्री पुरुषांचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण घटू लागलं. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की अनेक ठिकाणी मित्रांनो अशी परिस्थिती झालेली आहे की दर हजारी पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांचं प्रमाण आहे हे दिवसेदिवस घटत चाललेलं आहे. आणि जितकं आपल्या भारतातलं राज्य प्रगत तितकं त्या ठिकाणी आपल्याला काय झालेलं पाहायला मिळतं की या स्त्री पुरुष प्रमाणाचं जे काही प्रमाण आहे दर हजारी पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांचं प्रमाण याच्यामध्ये तफावत वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. हे पुरुषप्रधान संस्कृतीचं लक्षण आहे. परंतु हे काही प्रगतीचं लक्षण नाही आहे. हे निश्चितपणे आदिवासी लक्षण आहे असं मी म्हणेन. यासाठी मी तुम्हाला आदिवासी उदाहरण सुद्धा देईन की निलगिरी पर्वतामध्ये आपल्या दक्षिण भारतात जे काही निलगिरी पर्वत आहे त्या निलगिरी पर्वतामध्ये एक तोडा आदिवासी जमात राहते. ती तोडा आदिवासी जमात काय करते की मुलगी जन्माला आल्याबरोबर तिचा गळा घोटते आणि मारून टाकते. स्त्रियांना तिथं वाढूच देत नाहीत. मग स्त्रियांना वाढू देत नसल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी काय झालं की तोडा आदिवासी जी काही समाजाची जी काही लोकसंख्या आहे हे दिवसेदिवस घटत चाललेले आज तो समाज नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. आणि म्हणून सरकारनं त्या ठिकाणी जाऊन हस्तक्षेप केला आणि त्या लोकांना कायदे कानून याची जरब बसवण्याचा प्रयत्न केला आणि ती जमात अस्तित्वात राहावी यासाठी त्यांना स्त्री पुरुष समानता याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न आज तिथं केला जातोय. आणि ही संसारासाठी स्त्री आणि पुरुष दोन्हीही चाकं सारखे आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत तरच संसारी रूपी रथ हा पुढं जाऊ शकतो हे समजावून सांगण्याचं काम आज तिथं सरकार आपल्या परीनं प्रयत्न करीत आहे. परंतु ह्या आदिवासी समाजासारखीच या शिकलेल्या समाजाची सुद्धा गत झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुरुष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली या ठिकाणी सुद्धा शिकलेल्या समाजामध्ये सुद्धा स्त्रियांची हत्या केली जाते. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. आणि त्यामुळं लोकसंख्येच्या रचनेमध्येही बदल होतो. आणि लोकसंख्येच्या मी अगोदर सांगितलं की पुरुष जन्माला यावं यामध्ये अनेक स्त्रियांना जन्म घातला जातो. यामध्ये लोकसंख्या वाढीमध्ये सुद्धा भर घातली जाते. अशा काही घटना या पुरुषप्रधान संस्कृतीमुळं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा जो मुद्दा आहे सामाजिक घटकामध्ये तो मुद्दा आहे अत्यंत प्रभावी मुद्दा आहे. त्याचं नाव आहे बालविवाह. या बालविवाहामुळं मित्रांनो काय होतं विशेषतः की जैविक घटकामधला हा एक प्रभावी घटक मानला जातो. तुम्ही म्हणाल की जैविक घटक आता इथं नवीन कुठला काढला
तर अनेक घटक आहेत मित्रांनो, लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत, परंतु ते सर्व घटक आपण अभ्यासू शकत नाही आहे. कारण का इथं वेळेचं आपल्याला काय बंधन आहे किंवा सिलेबसनं आपल्याला अभ्यासक्रमानं आपल्याला फ्रेम आखून दिलेली आहे, त्यानुसारच आपल्याला जायचं असल्यामुळं आपण अधिक खोलात जाऊ शकत नाही, परंतु आवश्यक आहे म्हणून मी सांगतो. जैविक घटक म्हणजे शरीराच्या रचनेसंदर्भातील घटक. मग तुम्ही आता विचार करा की बालविवाह म्हणजे काय. तर लहान वयामध्ये विवाह होतो, मुलांचा आणि मुलींचा विवाह लहान वयामध्ये होतो. याचा परिणाम काय होतो लोकसंख्येवरती. तर जैविक परिणाम असा होतो की त्या मुलाची आणि त्या मुलीचा पूर्ण प्रजनन काळ, विशेषतः मुलींचा पूर्ण प्रजनन काळ आपल्याला त्या ठिकाणी अपत्य जन्माला घालण्यास सापडतो. म्हणजे कसं की उदाहरणार्थ विशेषतः मुली साधारणपणे 12 ते 15 वर्ष वयोगटामध्ये काय होतात की अपत्यांना जन्म घालण्यास सक्षम होतात. याला जैविक घटक असं म्हणतात. अपत्यांना जन्म घालण्यास सक्षम होतात. आणि मग त्यांचा जर विवाह लहानपणीच झाला असेल, 10 वर्षाचा असताना, 8 वर्षाचा असताना, 12 वर्षाचा असताना, 15 वर्षाचा असताना जर विवाह झाला असेल मित्रांनो, तर तो बालविवाह होतो. आणि मग त्या स्त्रीचा किंवा त्या मुलीचा जे काही काळ आहे, अपत्यांना जन्म घालण्याचा काळ, ज्याला प्रजनन काळ म्हणतात, वय वर्ष 15 ते वय वर्ष 45 ते 50 किंवा 45 म्हणू आपण, या दरम्यानचा जो काळ, हा पूर्ण काळ त्या स्त्रीला काय होतो की लवकर विवाह झाल्यामुळं अपत्याला जन्म घालण्यासाठी पूर्ण काळ मिळतो. आणि पूर्वीच्या काळी तर मित्रांनो हा पूर्ण काळ मिळत असल्यामुळं आपण आपल्या घरामध्ये शेजारी पाजारी आसपास आपण बघा, आजी आजोबा पणजोबा कोण असतील तर त्या काळामध्ये अगदी अपत्य व्हायची की 10 अपत्य व्हायची, डझनामध्ये अपत्य व्हायची. डझन म्हणजे आपण माहित आहे 12, की कुणाला 12 अपत्य असायची, कुणाला 8 अपत्य असायची, कुणाला 6 अपत्य असायची, कुणाला 5 अपत्य असायची, असे अपत्य भरपूर असायचे. त्याचं कारण हे की लवकर विवाह व्हायचा आणि हा पूर्ण प्रजनन काळ त्यांना अपत्यांना जन्म घालण्यासाठी त्यांना पूर्ण प्राप्त व्हायचा. हा एक घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याचा म्हणजे बालविवाहाचा काय परिणाम होतो, मग लोकसंख्या वृद्धी होते, लोकसंख्येचं केंद्रीकरण वाढतं, लोकसंख्येची घनता वाढते आणि त्या भागामध्ये किंवा त्या देशामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. हा एक बालविवाहाचा मोठ्या प्रमाणात तोटा आहे. आज साधारणपणे यावरती बंदी आणलेली आहे आणि शहरी भागात लोक तर शहाणे झालेले आहेत, ग्रामीण भागातील लोक ही हळूहळू शहाणे व्हायला लागलेले आहेत आणि ते सर्वजण मोठ्या प्रमाणात सरकारचा जो नियम आहे त्या नियमानुसार विवाह करण्याचा प्रयत्न करतात. भारतात विशेषतः साधारणपणे सरकारनं वय वर्ष 18 मुलीसाठी आणि वय वर्ष 21 मुलासाठी घालून दिलेला आहे. आणि याच्या आत जर विवाह होत असेल तर मित्रांनो आपण तो विवाह होऊ देता कामा नये. तो विवाह अशा प्रकारचा होत असेल तर प्रशासनाच्या लक्षात आणून देणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यातूनही आपली समाजसेवा निश्चितपणे होणार आहे. पहा, आणि या संदर्भात आपण जनजागृती केली पाहिजे आणि जनजागृतीतून निश्चितपणे आज समाज काय झालेला आहे, हळूहळू सुधरू लागलेला आहे. परंतु आपण ज्या भागामध्ये राहतो विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे साक्षरता चांगली आहे, निश्चितपणे लोकांना अंडरस्टँडिंग चांगला आहे आणि लोक ह्या गोष्टी आत्मसातही करू लागले आहेत. परंतु जो आपण बघितला, इतर महाराष्ट्राचा इतर भाग जर आपण बघितला, मराठवाडा विदर्भ या ठिकाणी शिक्षण खूप दूर आहे आणि आपण नावाला साक्षरता आहे. शिक्षणामध्ये एक गंमत असते, साक्षर म्हणजे तो शहाणा झाला असं होत नाहीये. साक्षर म्हणजे फक्त लिहिता वाचता येणं. परंतु मित्रांनो शहाणपण केव्हा येतं की जेव्हा जे काही आपण लिहितो वाचतो समजतं आचरणात आणतो आणि आपण दुसऱ्याला आचरणात आणण्याचा आग्रह धरतो तेव्हा त्याला शहाणपण असं म्हणतात. हे शहाणपण आज सुद्धा काही ठिकाणी आज किंवा भारतासारख्या देशामध्ये थोडंसं दूर आहे, शिक्षणापासून दूर आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी एज्युकेटेड लोकसुद्धा काय करतात, फक्त साक्षरच असतात, शहाणे असतातच, याची काही गॅरंटी आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून
मित्रांनो, हा जो काही सामाजिक घटकामधला हा जो काही विवाह घटक आहे, हा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारा प्रभावी घटक आहे. आणि ज्या ठिकाणी लोक एज्युकेटेड आहेत, शहाणे आहेत, तिथं बालविवाहापासून, या संकल्पनेपासून बाहेर येऊ लागलेले आहेत आणि सरकारही तशा प्रकारचा प्रयत्न करू लागलेला आहे. पहा, नंतर आहे पहा बहुपत्नीत्व. बहुपत्नीत्व म्हणजे काय? बहुपत्नीत्व या शब्दातच अर्थ आहे की एकापेक्षा अधिक पत्नी. तर या संदर्भात जर आपण विशेषतः मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये आज हे आहे. हिंदू समाजामध्ये तर आज ह्या संकल्पनेपासून लोक बाहेर येऊ लागलेले आहेत. हिंदू समाजामध्ये सुद्धा बहुपत्नी असायच्या पूर्वीच्या काळामध्ये, परंतु आज आपण बघतो की बहुपत्नी ही संकल्पना आज कायद्यानं सुद्धा याला बंदी घातलेली आहे. परंतु मुस्लिम समाज म्हणतो की कायदा आम्हाला अशा प्रकारचं बंधन आमच्यावरती लादू शकत नाही, कारण हे धार्मिकरित्या हे धार्मिक कार्य आहे आणि धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा कायद्याला आणि घटनेला अधिकार नाही आहे, असं मुस्लिम समाजाचं मत आहे. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये आज सुद्धा आपल्याला बहुपत्नीत्व पाहायला मिळतं. आणि त्यामुळं मित्रांनो, साहजिकच मग अनेक विवाह होतात आणि अनेक विवाह झाल्यामुळं त्यांना अनेक अपत्य होतात. 4 पत्नी आहेत आणि प्रत्येकीला 2-2 अपत्य झाली तर 8 अपत्य होतात. तुम्ही म्हणाल की 4 पत्नी सहजपणे होतात. मुस्लिम समाजामध्ये घटस्फोट ह्या आत्तापर्यंत या सरकारनं थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं की घटस्फोटाची जी काही प्रक्रिया आहे ते त्यामध्ये बदल केलेला आहे. मुस्लिम घटस्फोटासंदर्भात थोडासा बदल केलेला आहे. परंतु एक 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आपण बघतो की सहज मुस्लिम समाजामध्ये तलाक 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 असे 3 वेळा म्हटलं की झालं, घटस्फोट झाला. मग त्या पत्नीला हाकलून द्यायचं किंवा त्या पत्नीला काय करायचं, माहेरी पाठवायचं आणि दुसरा विवाह करायचा. किंवा अनेक मुस्लिम कुटुंबामध्ये एकत्रितच 2-3 पत्नी सुद्धा नांदताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचाही लोकसंख्येवरती परिणाम होतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतरचे जो मुद्दा येतो सामाजिक घटकामध्ये तो उशिरा विवाह. उशिरा विवाह ही जी काही गोष्ट आहे, ही गोष्ट निश्चितपणे लोकसंख्या नियंत्रणामध्ये हातभार लावते. पहा, जर आपण विचार केला तर मी एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो, भारतातलं उदाहरण देतो की भारतामध्ये समजा की आपण एखाद्या 15 वर्षाच्या किंवा 18 वर्षाच्या मुलीचा विवाह झाला. 15 वर्षाच्या मुलीचा विवाह सुद्धा आज ग्रामीण भागामध्ये होतो आणि चोरूनपणे कायद्याला थोडंसं अंधारात ठेवून अशा प्रकारचे विवाह झालेले आपण पाहतो. तर 15 वर्षाचा विवाह समजा एखाद्या मुलीचा झाला आणि आपण शहरी भागामध्ये, भारतातल्या शहरी भागामध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये जर आपण बघितलं तर तिथं उशिरा विवाह करण्याची पद्धत असते. तर इथं जे ग्रामीण भागातील 15 वर्षाची जी मुलगी आहे तिला जर अपत्य झालं आणि ते पहिलं अपत्य समजा की मुलगी आहे, तर पुन्हा काय होईल की पुन्हा त्या मुलीचा आणखीन 15 वर्षानं त्या मुलीचा काय होईल, विवाह होईल आणि तिला अपत्य होईल. म्हणजे पहिली जी मुलगी आहे, पहिली मुलगी, तिला मुलगी झाली आणि तिचा विवाह झाला आणि तिला मुलगी झाली, तर पहिली मुलगी आजी होते. पहिली जेव्हा आजी होते तेव्हा तिचं वय काय असतं मित्रांनो माहिती आहे का? साधारणपणे 30 ते 35 वर्ष वय असतं. 30 ते 35 वर्षाची भारतातली मुलगी ग्रामीण भागातली आजी होते, तर भारतातल्या शहरी भागातली किंवा पाश्चात्य देशातली 30-35 वर्षाची मुलगी अजून विवाहही करीत नसते किंवा विवाह नुकताच झालेला असतो किंवा विवाह करण्याच्या विचारात असते. म्हणजे भारतातील शहरी मुलींचा विवाह करण्याचा कल साधारणपणे 30 आहे आणि पाश्चात्य देशामध्ये तर 30 नंतर विवाह केला जातो. तर यामुळं काय होतं की निश्चितपणे जनरेशन गॅप वाढतो आणि लोकसंख्या, जनरेशन गॅप म्हणजे 2 पिढीमधलं अंतर वाढतं आणि त्यामुळं लोकसंख्या नियंत्रणात येण्यास खूप मदत होते. हा एक उशिरा विवाहाचा एक फायदा आहे असं आपण म्हणू शकतो. पहा, तर हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की भारतातील एक महिला जेव्हा 30-35 वर्षाची होते तेव्हा आजी होते, तर पाश्चात्य देशातली एक 30-35 वर्षाची महिला अजून विवाहित होणार असते आणि नंतर त्यांचं कुटुंब प्लॅनिंग होणार असतं, नंतर त्या अपत्याला जन्म घालतात, अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि अधिक शहरीकरणामुळं काही आणि अधिक सोयीसुविधामुळं लोक वेगळा विचारसुद्धा पाश्चात्य देशामध्ये करतायत आणि तो समाजाला पोषक आहे असं मी म्हणणार नाही. तो कोणता विचार करतायत की नो किड्स ॲग्रीमेंट.
नो किड्स ॲग्रीमेंट म्हणजे विवाह करायचा परंतु अपत्यांना जन्म घालायचा नाही. मग समाज कसा पुढं चालणार, मग समाजाचं उत्तरदायित्व कसं आपण निभावणार, या गोष्टी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. याला आपण फारसं प्रोत्साहन द्यायचं नाही किंवा इकडं आपल्याला फारसा विचारही करायचा नाही. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारायच्या नाही आहेत पहा. तर हा उशिरा विवाहाचा मात्र फायदा काय होतो की लोकसंख्या नियंत्रणामध्ये फायदा होतो. पुढचा जो घटक आहे तो घटस्फोट. आजकाल पाहतो की आपण घटस्फोट घेणं आणि दुसरा विवाह करणं ही पाश्चात्य देशातली जी काही फॅशन आहे ती भारतातल्या महानगरांच्या मध्ये पोचलेली आहे आणि हळूहळू सामान्य नगरांच्या मध्ये आणि हळूहळू शहरी भागामध्ये पोचली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. या घटस्फोटामध्ये काय होतं की पुन्हा आणखीन विवाह केले जातात, पुन्हा आणखीन अपत्यांना जन्म घातले जातात आणि मग भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या वाढीस चालना मिळते असं आपल्याला आढळून येईल. म्हणून या घटस्फोट हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग नाही आहे. आपली संस्कृती अत्यंत प्रगल्भ आहे. आपल्या संस्कृतीचं आदर्श करणारे जगामध्ये खूप आहेत आणि आपल्या संस्कृतीचं अनुकरण करणारेही जगामध्ये अनेक लोक वाढत आहेत आणि भारतीय संस्कृती अत्यंत प्रगल्भ, अत्यंत सुंदर, अत्यंत विचारशील आहे आणि एकच जोडपं एकाच पतीशी एकाच पत्नीशी प्रामाणिक राहणारं फक्त भारतात आणि भारतीय संस्कृतीतच अशा प्रकारचं जोडपं आपल्याला पाहायला मिळतं. पाश्चात्य जगतामध्ये अशा प्रकारची जोडपं, ज्याला आपण विवाहित स्त्री पुरुष म्हणतो, ते जोडपं आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. तर हे सगळं सुंदर असणारी आपली संस्कृती जर आपल्याला जतन करायची असेल तर या घटस्फोट वगैरे या घटकापासून आपण दूर राहायला हवं. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट भारत देशामध्ये आणि जगामध्ये रुजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्री आणि पुरुष यांना समानता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु या महत्त्वाच्या गोष्टी आपण करत असताना विनाकारण समानतेच्या नावाखाली काही गोष्टी ताणणं हेही बरोबर नाही आहे. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार निसर्गानं घालून दिलेल्या काही गोष्टी ज्यानं त्यानं केल्या तर निश्चितपणे स्त्री पुरुष समानता व्यवस्थितरित्या राबवली जाणार आहे. अन्यथा मीच स्त्रीनं म्हणायचं मीच अपत्यांना का जन्म घालायचा मक्ता घेतलाय का असं जर म्हटलं तर मग समाज पुढं कसा जाणार मित्रांनो. तर असं विरोधाभास किंवा असं टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही की निसर्गानं आपल्याला जी काही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी स्त्रीनं पूर्ण केली पाहिजे, पुरुषाला जी काही जबाबदारी दिली आहे ती पुरुषानंही पूर्ण केली पाहिजे. मग काय जबाबदारी आहे हे आपल्याला निश्चितपणे माहीत आहे की स्त्रीचं अत्यंत सन्मानपूर्वक संगोपन करणं, तिला संरक्षण प्रदान करणं, तिला आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्रदान करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे. आणि जर आपल्या पुरुषाला किंवा आपल्या कुटुंबाला जर उदरनिर्वाहासाठी जर लक्ष्मी किंवा पैसा जर कमी पडत असेल तर स्त्रीसुद्धा अर्थार्जन करू शकते, नाही असं नाही. परंतु अर्थार्जनाच्या नावाखाली पुन्हा अनेक मी मिळवते तू मिळवते, मग प्रत्येक गोष्टीमध्ये ही मी नाही करणार ते मी नाही करणार, प्रत्येक कुटुंबामध्ये असा संघर्ष उभा राहिला तर मित्रांनो घरातील शांती हरपण्याची शक्यता आहे. म्हणून स्त्री पुरुष समानता एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ती असावी आणि त्यामध्ये आपल्याला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मग स्त्री आणि पुरुषाला जर सारखा जर दर्जा किंवा समानता जर प्राप्त झाली तर मी सुरुवातीला जसं म्हणालो की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काय होतं की अधिक महत्त्व पुरुषाला दिलं जातं आणि त्यामुळं अधिक मुलींना जन्म घातला जातो, लोकसंख्या वाढली जाते. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी मागं पडतील आणि लोकसंख्या नियंत्रणात राहण्यास मदत होईल मित्रांनो, हे या ठिकाणी घडणार आहे. तर अशा प्रकारे सामाजिक घटक लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करतो. धन्यवाद.